की या देशामधल्या सगळ्यात स्वच्छ शहरामध्ये आज आपली सभा चालू आहे। देशातलं सगळ्यात स्वच्छ शहर आहे सासवड नगरपालिका। सासवड नगरपालिकेमुळे नगर विकास खात्याला आणि महाराष्ट्राला देशामध्ये 1 नंबरचं राज्य आणि 1 नंबरचं नगर विकास खातं म्हणून त्या ठिकाणी पुरस्कार यावर्षी मिळाला। आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना वेळ नाही मिळाला, मुख्यमंत्री महोदयांना शब्द काढायलाही वेळ नाही मिळाला की सासवड खरोखर सगळ्यात स्वच्छ आहे। जाऊन बघा मध्य प्रदेशमध्ये इंदोर क्लीनेस्ट सिटी सगळ्यात स्वच्छ शहर म्हणून त्या ठिकाणी अक्षरशः धिंडोरा पिटला त्या राज्याने। आणि सासवड नगरपालिकेत काय केलं? निधी बंद करून टाकला, पुरस्काराचे पैसे पण दिले नाही। जे पुरस्काराचे पैसे मिळवले ना तेही दिले नाही। हे दुर्दैव आमचं तुमचं आहे। आज आपण सगळे जे प्रेम देताय, जो उत्साह आज वाढवलाय, निश्चितपणे मला वाटतंय आता उद्या किती येऊ द्यात, म्हणजे आपण 2019ला प्रचंड बहुमताने आपण सगळ्यांनी मतपुरूपी आशीर्वाद दिले आणि विधिमंडळाचा आपला पुरंदर तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून मला त्या ठिकाणी पाठवलं। पहिले 2 महिने आमचे सरकार बनवण्यामध्ये गेले। मार्चला पहिलं अधिवेशन झालं आणि 24 मार्चला त्या ठिकाणी लॉकडाऊन लागलं। मधल्या काळामध्ये जूनच्या काही काळामध्ये 1-2 महिने त्या ठिकाणी लॉकडाऊन उघडलं, परत लॉकडाऊन लागलं। त्यानंतर जवळपास 2019-20 या पूर्ण काळामध्ये त्या ठिकाणी 18 महिने आम्ही सगळ्यांनी कोरोना काळामध्ये संघर्ष केला। त्या काळामध्ये अनेक व्यक्ती, अनेक व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित, आदरणीय सुप्रियाताई सुळे, मला आठवतंय आपल्या पुरंदर तालुक्यातल्या आजही पुरंदर हवेलीमधल्या 300 पेक्षा जास्त परिवारातील मुलं आणि मुली ह्या जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये त्या ठिकाणी नोकरीच्या निमित्ताने, शिक्षणाच्या निमित्ताने वेगवेगळ्या देशांमध्ये काम करतायत, वेगवेगळ्या राज्यांमध्ये काम करतायत। त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आदरणीय ताईंना ज्या ज्या वेळेस आम्ही विनंती केली, अनेक मुलं, अनेक उदाहरणं त्या ठिकाणी देता येतील। मुलींना त्या ठिकाणी हैदराबादवरनं कुणाला आणायला आम्हाला मदत झाली, कुणाला परदेशातून येण्यासाठी त्या ठिकाणी मदत झाली। अनेक लोकांना सुरुवातीच्या काळामध्ये आपणही सगळे अंधारात होतो, आर्सेनिक अल्बम सारख्या गोळ्या आपण त्या ठिकाणी पोचवल्या, सगळ्या गोष्टी केल्या। दुर्दैव असं आहे, काही मंडळींनी, आम्ही कधी त्याचा व्यापार नाही केला, आम्ही त्याचं कधी भांडवल नाही केलं, परंतु काही मंडळींनी काल टीका करताना त्या ठिकाणी सांगितलं की लोकांचे पैसे गोळा केले आणि त्या ठिकाणी मदत केली। हो, या ठिकाणी अनेक लोकांनी स्वतःहून उत्स्फूर्तपणे, कुणी धान्य दिलं, कुणी बिस्किट दिलं, कुणी लाडू दिले, कुणी त्या ठिकाणी आर्सेनिक अल्बमच्या गोळ्यांच्यासाठी काही मदत केली, अनेकांनी केली। कारण कैलासवासी चंदूकाका जगतापांच्या पासून आमच्या परिवारामध्ये एक रीत आहे, पुरंदरकरांची आणि हवेलीकरांची एक रीत आहे, कोणी इथे एकटा नाहीये, आम्ही कणकण करून सगळ्यांना एकत्रितपणे काम करतो। आपण सगळ्यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी अभिवादन केलं, महात्मा फुलेंच्या पुतळ्याचं अभिवादन केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि त्या ठिकाणी आपण वेगवेगळे संसद भवन असेल, संविधान स्तंभ असेल, अशोक चक्र असेल, ह्या सगळ्या गोष्टी उभ्या करतोय। अहिल्यासृष्टी, पुण्यश्लोक अहिल्यासृष्टी त्या ठिकाणी उभी करतोय, संभाजी सृष्टी त्या ठिकाणी उभी करतोय। ही सगळ्या गोष्टी पुरंदर हवेलीमधल्या प्रत्येक परिवारातल्या 1-1 रुपयांमधनं उभी राहतीये। संजय जगताप किंवा कोणी एकटा नाही करते। तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल 2018चा सांगलीचा त्या ठिकाणी पूर परिस्थिती 2019ची। याच पुरंदर तालुक्यामधून अवघ्या 4 तासामध्ये 1 लाखापेक्षा जास्त भाकरी आणि 7 ट्रक धान्य पुरंदर हवेलीच्या जनतेने त्या ठिकाणी सांगलीकरांना पाठवलं होतं। आणि नेहमी माझ्या वडिलांची, आमच्या परिवाराची, या पुरंदरच्या मातीची, ज्या पुरंदरच्या मातीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला, ज्या पुरंदरच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची उभारणी त्या ठिकाणी केली,
खरी पहिली लढाई या ठिकाणी झाली त्या पवित्र मातीमध्ये तुम्हा आम्हा सगळ्यांचा जन्म आहे. इथे समाजकारणाचं राजकारण नाही केलं जात. आणि अशा गलिच्छ गोष्टीमध्ये म्हणजे करोनासारख्या महामारीमध्ये आम्ही कधी म्हणलं नाही. करोना काळामध्ये तुम्ही कुठे होता? कोणी मुंबईला होतं, कोणी खंडाळ्याच्या गेस्ट हाऊसला होतं का नव्हतं? असो तर मी कुणाच्या पर्सनल गोष्टींवरती जाणार नाही. परंतु मला एक गोष्ट सांगायची, त्याचा बाजार आम्ही कधी केला नाही. कारण ज्या वेळेस या तालुक्यातल्या प्रत्येक परिवाराला गरज आहे त्या वेळेस उभं राहायचं काम मी आणि माझ्या तुमच्यासारख्या सर्व सहकाऱ्यांच्यामुळे त्या ठिकाणी करू शकलो. आज काय सांगितलं जातंय? त्याच्यावरती सांगितलं जातं भ्रष्टाचार झाला. दाखवा ना. तुमचा भ्रष्टाचार आमच्या समोर आहे. बघायला गेलं म्हणजे मी हे सातत्याने सांगतोय. मधल्या काळामध्ये 4-5 वर्ष, काल माझे काही प्रश्न वाचून दाखवले त्यांनी. 4-5 वर्ष आहे ना, त्या ठिकाणी सातत्याने पुरंदर तालुक्यामध्ये झालेल्या जलयुक्त शिवार 1, कारण आता 2 सुरू केलं ह्या सरकारने, जलयुक्त शिवार 1च्या अजूनही त्याची चौकशी झाली नाही. प्रश्न विचारले, विधिमंडळामध्ये विचारले, अध्यक्षांच्या तिथे प्रश्न मंजूर झाले, प्रश्न पटलावरती आले नाही. ते प्रश्न नाही काल मांडले सभेमध्ये त्यांनी की या पुरंदर तालुक्यामध्ये शेताच्या बांधाला त्या ठिकाणी बंधारा म्हटलं गेलं. या पुरंदर तालुक्यामध्ये एका जेसीबीचं, ज्या जेसीबीची किंमत 2015-16 साली 25-26 लाख रुपये होती, त्या जेसीबीचा 1 महिन्याचं बिल 1.5 कोटी रुपये काढलं गेलं. 1,44 लाख रुपये. आणि हे मी नाही म्हणते, एसीबीचे, अँटी करप्शन ब्युरोचे महाराष्ट्राचे प्रमुख त्या ठिकाणी म्हणतायत. कुणाला? कृषी सचिवांना, की तुम्ही याची इन्क्वायरी करा, ह्याची ओपन इन्क्वायरी झाली पाहिजे, अशा प्रकारे त्या ठिकाणी लिहिलं गेलेलं अहवाल आहे. सातत्याने भांडतोय. मधल्या काळात काय केलं हे महाशय काल म्हटले. 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं ना. 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली पवार साहेबांच्या विचाराने आम्ही सगळ्यांनी खूप चांगलं काम करायचा प्रयत्न केला. दुर्दैव असं आहे, तुम्ही सगळ्यांनी बघितलंय टीव्हीवरती, तर आपण बघतोच, काही मंडळी तर आज रोज बुके घेऊन फिरतात, त्या काळातही फिरत होते. मधल्या काळामध्ये काय परिणिती झाली माहित नाहीये. आदरणीय साहेबांच्या पर्यंत, मुख्यमंत्री साहेबांच्या पर्यंत, सगळ्यांच्या पर्यंत, उद्धव ठाकरेंच्या पर्यंत पोहोचले, बुके घेऊन पोहोचले, फोटो काढले. त्या काळामध्ये सगळ्या गोष्टी दाबल्या गेल्या, त्यांच्याकडून थांबवल्या गेल्या. त्या काळामध्ये पण तुम्हाला आठवते 2020ला त्यांनी असाच मोठा फार्स केला आणि गुंजवणीच्या पाण्याचा विषय त्या ठिकाणी काढला. पाईपलाईनच्या बाबतीमध्ये, त्या गोष्टीच्या बाबतीमध्ये सुद्धा सातत्याने भ्रष्टाचाराचे विषय काढले. त्यावेळेस ते दाबण्याचं काम केलं. आणि 2.5 वर्षानंतर तर काय, महाशयांचे मित्रच, असं ते म्हणतात, मित्रच या राज्याचे प्रमुख त्या ठिकाणी झाले. हा नंबर 1. दुर्दैव असं आहे की या देशामधल्या सगळ्यात स्वच्छ शहरामध्ये आज आपली सभा चालू आहे. देशातलं सगळ्यात स्वच्छ शहर आहे सासवड नगरपालिका. सासवड नगरपालिकेमुळे नगर विकास खात्याला आणि महाराष्ट्राला देशामध्ये 1 नंबरचं राज्य आणि 1 नंबरचं नगर विकास खातं म्हणून त्या ठिकाणी पुरस्कार यावर्षी मिळाला. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना वेळ नाही मिळाला. मुख्यमंत्री महोदयांना शब्द काढायलाही वेळ नाही मिळाला की सासवड खरोखर सगळ्यात स्वच्छ आहे. जाऊन बघा मध्य प्रदेशमध्ये, इंदोर क्लीनेस्ट सिटी, सगळ्यात स्वच्छ शहर म्हणून त्या ठिकाणी अक्षरशः धिंडोरा पिटला त्या राज्याने. आणि सासवड नगरपालिकेत काय केलं? निधी बंद करून टाकला. पुरस्काराचे पैसे पण दिले नाही. जे पुरस्काराचे पैसे मिळवले ना तेही दिले नाही. हे दुर्दैव आमचं तुमचं आहे. आज आपण बघितलं ना येताना रस्ते काय आहेत. आज तरीही आमचा गोरगरीब त्या ठिकाणी सासवड नगरपालिकेचा कर्मचारी रोज सकाळी 5 वाजता उठून हे तुटके फुटके रस्ते स्वच्छ करायचं काम करतोय. का नाही आम्ही रस्ते करू शकत आहे? कारण आमचा निधी थांबवलाय. का नाही आम्ही रस्त्यावरची स्ट्रीट लाईट चालू करू शकत आहे? कारण आमचा निधी थांबवलाय. का नाही आम्ही त्या ठिकाणी पाण्याची योजना करू शकलो? आणि यांच्या काळामध्ये झाली, यांना बावळट बनवलंय मी. 2023ला त्या ठिकाणी पाण्याची योजना सासवड आणि जेजुरीची अमृत 2 मधनं आम्ही त्या ठिकाणी केली. या ठिकाणी 2 स्कीम आहेत.
या महाशयांना माहीत नाही. अमृत 2 मध्ये त्या ठिकाणी सासवड जेजुरीची स्कीम आम्ही त्या ठिकाणी सादर केली. सगळ्या मान्यता खालून घेऊन सरकारपर्यंत गेल्या. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातल्या सगळ्यात स्वच्छ नगरपालिकेचा आणि जेजुरी नगरपालिका जी 19वी आली, या दोन्ही नगरपालिकांच्या पाण्याच्या स्कीमचे फाईल आहेत ना, दाबून ठेवले होते खाली. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, मधल्या काळामध्ये ताईंनी आम्ही सगळ्यांनी आंदोलन केलं, आम्ही बघितलं. त्यानंतर एक गंमत केली. काय गंमत केली? देवस्थानमध्ये काही निधी पडून होता. आम्ही त्या ठिकाणी आपल्या गुळुमची असेल, वीर असेल, या 2 ब वर्गातल्या देवस्थानच्या निधीच्या बाबतीमध्ये काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आम्ही फाईल्स पुढे सरकवल्या आणि तो निधी घ्यायला सरपंच आणि त्यांना त्या ठिकाणी पाठवलं. तो निधी मिळाला. आता हा निधी मिळाल्यानंतर विरोधी पक्षाच्या आमदाराला आपले माजी चौताळले, म्हणाले काय करणार. आता तुम्हाला माहिती आहे माजींच्या बरोबरची किती सेनेपैकी किती सेना काय आहे ते. त्यांच्यातले काही आमचे मित्र आहेत, त्यांना कानात हळूच आम्ही काही सल्ले दिले की सासवड जेजुरीची स्कीमची पाण्याची आहे ना, ती स्कीम आहे ना, त्याचं पेंडिंग आहे, फाईल सगळं पूर्ण आहे, फक्त मुख्यमंत्र्यांनी सही करायची आणि द्यायची. दिला ना बाबांनी. मी काय बोललो, आनंद झाला. सासवड आणि जेजुरीला पाणी येतंय, भले तुमच्या हाताने येतंय, पण या आज ज्या जागेवरती बसलोय ना, 2003-04चा दुष्काळ आपल्या सगळ्यांना आठवत असेल. आम्ही खूप लहान होतो त्या काळामध्ये. स्वर्गीय R.R. आबा, आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब, कैलासवासी चंदूकाका जगताप, या सर्व मंडळींनी एकत्रित होऊन त्या काळामध्ये सासवडकरांनी एक मोठं आंदोलन उभं केलं होतं. आदरणीय पवार साहेब त्या ठिकाणी आले. मंत्रिमंडळाची बैठक सासवड नगरपालिकेच्या सभागृहात झाली. R.R. पाटील साहेब पाणी मंत्री होते. याच ठिकाणी त्या पाण्याच्या योजनेची घोषणा झाली आणि अवघ्या 90 दिवसामध्ये लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आजही सरकारी योजनेचं रेकॉर्ड आहे. 90 दिवसामध्ये 33 किलोमीटरवरनं वीरचं पाणी सासवडला आलं. ही योजना आम्हीच पूर्ण करणार, आपणच पूर्ण करणार. या योजनेमध्ये सुद्धा अनेक गोष्टी ह्या गोष्टी आपण त्या ठिकाणी ऍड करतोय. या महाशयांच्यामुळे आपल्याला नगर विकास खात्याकडून मिळाली. परंतु ताईंना मला विनंती करायची आहे, ज्यावेळेस महाविकास आघाडीचं आपलं सरकार येईल त्यावेळेस अमृत 2 मधनं आम्हाला ह्या सासवड आणि जेजुरी दोन्ही स्कीम त्या ठिकाणी हव्यात. कारण आम्हाला बॅलन्सिंग टँक त्या ठिकाणी करायचे, साठवण तलाव त्या ठिकाणी करायचे. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, ज्या काळामध्ये ही सगळी मंडळी घरामध्ये झोपून होती ना, किंवा गेस्ट हाऊसला किंवा फार्म हाऊसला झोपून होती, त्या काळामध्ये आपल्या खासदार आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी गावोगावी फिरून जलजीवन मिशनचे प्रोजेक्ट आम्ही त्या ठिकाणी तयार करून सगळे 95 प्रोजेक्ट त्या ठिकाणी पूर्ण केले, सबमिट केले, मंजूर करून घेतले. दुर्दैवाने आपलं सरकार गेलं आणि या सगळ्या प्रोजेक्टला थोडक्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरचं, ठेकेदारांचं आधी आणि या सगळ्या मंडळींचं ग्रहण लागलं आणि या सगळ्या प्रोजेक्टला एकाच कंपनीकडून गुजरातच्या त्या ठिकाणी पाईप यायला सुरुवात झाली. काही प्रोजेक्ट त्या ठिकाणी अजूनही चालू आहेत, काही अर्धवट अवस्थेत आहेत. परंतु मला आपल्या सगळ्यांना निश्चितपणे सांगायचंय, आदरणीय खासदार असतील, आम्ही सगळी मंडळी असो, ताईंनी आम्ही त्या ठिकाणी निर्धार केलेला आहे की पुढच्या वर्षी 2025 नंतर या तालुक्यामध्ये कुठल्याही महिलेला डोक्यावरती हंडा घ्यायला लागणार नाही. प्यायचं आणि वापरायचं पाणी हे परिपूर्णपणे प्रत्येक घरापर्यंत त्या ठिकाणी उपलब्ध होईल. आपण म्हणाल कसं शक्य आहे? 2003-04ला आपण सगळ्यांनी बघितलं, राज्यपाल महोदयांचा हेलिकॉप्टर नाझरे धरणामध्ये त्या ठिकाणी उतरलं होतं. आता 2023-24ला ताई आणि आम्ही गेलो तर गाडी त्या ठिकाणी नाझरे धरणामध्ये उतरली होती. गाडी फिरली त्याच्या नाझरे धरणामध्ये ही अवस्था होती. परंतु आम्ही आता काय करतोय, जवळपास 720 कोटी लिटरचं 14 एकरामध्ये राजुरीला बॅलन्सिंग टँक म्हणजे साठवण तलाव तयार करतोय. तिथं WTP करतोय, म्हणजे तिथे आम्ही त्या ठिकाणी ट्रीटमेंट करणार त्या पाण्यावरती. आणि जानाई शिरसाईच्या माध्यमातून जी 16 गावं आहेत आपल्या पूर्वेकडची, त्या पूर्वेकडच्या गावांना जसं नाझऱ्यातून प्यायचं पाणी येतं तसं त्या बॅलन्सिंग टँकमधनं राजुरीच्या सगळ्या गावांना पाणी येणार आहे. आणि हे बॅलन्सिंग टँक साठवण तलाव केवळ तिथे नाही करत आहे, निळुंजला आपण त्या ठिकाणी शिवरी प्रादेशिकला करतोय, त्या ठिकाणी वागदरवाडीला वाल्ल्यामध्ये करतोय. आज आपल्याकडे त्या ठिकाणी निरेला जवळपास
7 कोटी निरेचं किती आहे 81 MCQचं मिलियन लिटरचं आज आपल्याकडे त्या ठिकाणी निरेला चालू आहे। अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी ते बॅलन्सिंग टँक साठवण तलाव त्या ठिकाणी करतोय। पेशवे तलाव आणि होळकर तलावाचं काम तुम्ही बघितलं असेल येणाऱ्या काळामध्ये। मगाशी डॉक्टर कुटे साहेबांनी त्या ठिकाणी उल्लेख केला इंडस्ट्रीचा। मधल्या काळामध्ये दुष्काळ असताना इंडस्ट्रीमधनं काही पाणी आपण गावांना आणि जेजुरी नगरपालिकेला घेतलं। आता नव्याने होणारे वीरमधनं जेजुरी नगरपालिकेचं पाणी असेल, सासवडचं पाणी असेल, त्याचबरोबर इंडस्ट्री MIDC साठी सुद्धा नवीन पाण्याची योजना त्या ठिकाणी करतोय, जेणेकरून MIDC वाढेल, फुलेल आणि MIDC जेजुरीची जेजुरी नगरपालिका आपली पारगाव माळशिरस योजना ह्या सगळ्या योजनांमधनं कमीत कमी पाणी हे नाझरे धरणाला त्या ठिकाणी आपल्याला नाझरे धरणाचं वापरता येईल आणि जास्तीत जास्त पाणी हे उजव्या कालव्यावरनं त्याचप्रमाणे वीर डॅम मधनं आपल्याला कशा प्रकारे मिळेल याच्यासाठी योजना आम्ही तयार केली आणि ती योजना आम्ही त्या ठिकाणी परिपूर्ण करतो आहोत। सासवडला सुद्धा पिंपळे या ठिकाणी जवळपास 200 MCFTचं पाण्याचा टँक साठवण तलाव आपण त्या ठिकाणी करतोय। अशा प्रकारे 100% या तालुक्यामध्ये साठवण तलावांच्या माध्यमातून किती आवर्षण प्रवर्षणची परिस्थिती झाली तरी सुद्धा प्यायचं आणि वापरायचं पाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये कमी पडणार नाही अशा प्रकारचं नियोजन येणाऱ्या काळामध्ये जलजीवन मिशन असेल, नगर उत्थानच्या या दोन्ही स्कीमच्या माध्यमातून आपण करतोय। पुरंदर उपसाच्या बाबतीमध्ये तुम्ही ऐकलं असेल काल काय म्हटले, मी आज त्याच्यावरती खरं म्हणजे त्यांच्याच गोष्टींवरती बोलणं दुर्दैवाने आपल्याला तेच बोलावं लागतंय। परंतु पुरंदर उपसामध्ये आपण बघितलं असेल की पुरंदर उपसामध्ये त्या ठिकाणी 2019-20 2014-15 पासून हे महाशय पाटबंधारा मंत्री होते, 2009-10 पासून 2014 पर्यंत आमदार होते। त्या काळामध्ये पुरंदर उपसाकडे केवळ दुर्लक्ष करायचं काम केलं। आम्ही आंदोलनं उभारली, पाणी द्या म्हणून सांगितलं, पाण्याचा दर कमी करा म्हणून सांगितलं, या गोष्टी कुठल्याही केल्या नाही। आणि 2019ला ज्यावेळेस आम्ही आलो आम्ही वेगळं काहीच केलं नाही हो। लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी आपल्या पुरंदरच्या पठारावरती अशक्य वाटणारं मुळामुठेचं पाणी त्या ठिकाणी पुरंदर उपसा आणि दानाई शिरसाईच्या माध्यमातून आणलं। त्या पाण्याचं केवळ आणि केवळ 2004 नंतर 2019 पर्यंत केवळ आणि केवळ नियोजन करायचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं। रेकॉर्ड सांगतोय 2003-4 साली काय अवस्था होती आपली त्या भागाची, 1000 एकर फक्त बागायत क्षेत्र होतं। 2019ला 7000 एकर बागायत क्षेत्र होतं। आज किती आहे माहिती आहे? 15000 एकर। आणि हे मी नाही सांगत, कृषी खात्याचं हे सांगतंय। 2019ला 50,000 टन ऊस होता, आज 7,25,000 टन ऊस मागच्या वर्षी त्या ठिकाणी आपल्या पुरंदर उपसा आणि दानाई क्षेत्रामधनं दानाई शिरसाईच्या क्षेत्रामधनं त्या ठिकाणी गेलाय। नाहीये ही अचिव्हमेंट आणि त्याच्यामध्ये काही केलं नाही हो आम्ही वेगळं, फक्त राजकारण न करता प्रत्येक गावापर्यंत, प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत, डोंगरापर्यंत त्या ठिकाणी पाण्याच्या योजना न्यायचं काम केलं। आदरणीय ताईंच्या माध्यमातून अटल भूजल योजनेमध्ये पूर्ण पैसे त्या ठिकाणी पुरंदर उपसाच्या पाईपलाईनकडे वळवले। ताईंचं पत्र घेतलं, त्या ठिकाणी फॉलोअप केला, ह्या सगळ्या गोष्टी केल्या। नारळ फोडायला मात्र हे महाशय त्या ठिकाणी पोहोचले। कॉन्ट्रॅक्टर जे आम्हाला पूर्ण लाईन करून देणार होते त्यांना अर्धवट थांबवलं, पूर्ण नाही करायचं म्हटलं, जेवढं झालं तेवढंच करायचं। आता आम्हाला सवय आहे, एखादं 2 किलोमीटरचं काम असेल तर आणि 400 मीटर राहत असेल तर आम्ही कॉन्ट्रॅक्टरला सांगतो बाबा तेवढं करून द्या आणि तेही करतात। ह्यांनाच ती सवय नाही ना, तुम्हाला माहिती आहे का नाहीये ते। आणि त्यामुळे मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय, आज हे आपल्याकडे एक बोट दाखवतायत, 4 बोट त्यांच्याकडे आहेत। आज मोठ्या फुशारकीने म्हणतायत मावडीचे 2400 एकर त्या ठिकाणी आम्ही MIDC मधून काढलं, का नाही हो नावळीचं काढलं? आज तुम्ही दोन्ही माझी एका स्टेजवरती होता ना, तुमचे 7 बार आहेत ना त्या ठिकाणी, आज ॲफिडेव्हिट मध्ये पण असतील मला वाटते, उद्या बघूत आपण। आज त्यांचे 7 बार आहेत ना, नावळी काढायला पाहिजे होती, आज मावडी पिंपरीसाठी आम्ही झगडा केला। सर्वसामान्य शेतकऱ्याला आज बघितलं असेल मावडी त्या ठिकाणी मावडी कपमध्ये पुरंदर उपसाचं पाणी आदरणीय ताईंच्या माध्यमातून शरदचंद्रजी पवार साहेबांच्या माध्यमातून आल्यावर काही प्रमाणामध्ये बागायत झालंय। उद्याच्या काळामध्ये निश्चितपणे चांगलं बागायत होतंय। पुरंदर उपसामध्ये आज 48 कोटी रुपये मंजूर झाले,
मध्ये काय म्हटले, पैसेच खाल्ले, हे सगळे पैसे खाल्ले नाही, अजून 1 रुपया त्यातला खर्च नाही केलेला, 1 रुपया नाही खर्च केला. त्याचं टेंडर प्रोसेस केली आहे, ऑडिट करतो. ह्या महाशयांनी काय केलं ताईंना माहिती आहे. आम्ही सांगितलं, ज्यावेळेस लोकसभेचा निकाल लागला सगळे टेंडर आणि सगळे कॉन्ट्रॅक्टर बदलून टाकले आणि त्या ठिकाणी गुजरातचा कॉन्ट्रॅक्टर पुरंदर उपसामध्ये आणला. 10 जूनला बंद झालेली पुरंदर उपसाची स्कीम आजही कुठेतरी एक पंप चालू होतोय आणि ते बंद होते. बरोबर आहे, ताईंनी सांगितलं तेच आहे. पाईपलाईन मध्ये गुजरातची कंपनी, कॉन्ट्रॅक्ट मध्ये गुजरातची कंपनी. मगाशी मला एक चिठ्ठी मिळाली की काही त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर थांबलेले आहेत, 10 महिने झाले त्यांना पगार नाही मिळाला. कशामुळे? कारण या महाराष्ट्रामध्ये 80% कर्मचारी हा कॉन्ट्रॅक्ट वरती आहे. काल परवा मी पवार साहेबांच्या सभेमध्ये एक उदाहरण दिलं. आपल्या पिसुर्टी गावामध्ये 1,47,000 रुपये आपण त्या ठिकाणी ग्रामविकास खात्याला देतोय. कशासाठी देतोय? ऑपरेटरसाठी. ग्रामपंचायतीचा ऑपरेटर नेमण्यासाठी देतो. तिथे 4 कागद दिले जातात, एक शाईचा डब्बा दिला जातो वर्षामध्ये आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला 12 महिने 6,500 रुपये पगार दिला जातो. मला सांगा म्हणजे किती झाले? 75,000 रुपये. 78,000 रुपये झाले. बरोबर आहे. 1,47,000 मधनं 78,000 रुपये गेल्यावर राहिले किती शिल्लक हो? किती राहिले? 60,000 रुपये. बरोबर. आज मला सांगा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी ग्रामविकास खात्यामध्ये ऑपरेटर सप्लाय करणारा 48,000 ग्रामपंचायतींना एकच कंपनी आहे, ते ऑपरेटर सप्लाय करते आणि त्या कंपनीला प्रत्येक ग्रामपंचायत, हे उदाहरण दिलं मी पिसोटीचं कारण छोटं गाव आहे. तुम्ही जर काही मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये बघितलं 1,74,000 पर्यंत त्या ठिकाणी दिले जातात. आणि हे कुठले पैसे आहेत? तुमचे आमचे घरपट्टीचे, पाणीपट्टीचे, आपले ग्रामपंचायतीचे सदस्य असतील, ग्रामसेवक असतील, ग्रामपंचायतीचे शिपाई असेल, वाडी वस्तीवरती फिरून गोरगरिबांच्याकडून आपण कलेक्ट करतो आणि ते पैसे घेतात. ते पैसे सुद्धा पगाराचे पैसे 50% त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून खाल्ले जातात. त्याचा हिशोब नाहीये कुणाकडे. आज काय गेलंय? आपल्याला जाती जातीमध्ये लढवलंय, केवळ जाती जातीमध्ये लढवलंय आणि 2014 पासून 2024 पर्यंत 2% सुद्धा जागा त्या ठिकाणी भरती केलेली नाहीये. आज 90%. आज बघितलं का तलाठ्याच्या बाबतीत काय परिस्थिती आहे? 34 तलाठी आपल्या तालुक्यामध्ये कमी आहेत, जवळपास 40 ग्रामसेवक कमी आहेत. पुरंदर तालुक्यामध्ये बघायला गेलं पोलिसांची संख्या ती सुद्धा आपल्याकडे 160 पोलीस कमी आहेत आपल्याकडे पुरंदर आणि हवेलीमध्ये पकडून. आणि हे काय झालंय? आज जर त्या ठिकाणी लागले असते, तुम्हाला माहिती आहे सासवड नगरपालिकेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेंटर ऑफ एक्सिलन्स सुरू केलं आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी. त्या माध्यमातून जवळपास 63 मुलं ही त्या ठिकाणी निवडली गेली वेगवेगळ्या खात्यांमध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये. मधल्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये 72 मुलं त्या ठिकाणी सिलेक्ट झाली PSI म्हणून. आणि त्याच्यातली मला अभिमानाने सांगायला वाटतं वेगवेगळ्या अकॅडमीमधनं 9 मुलं पुरंदर तालुक्यातली सिलेक्ट झाली. आज विचार करा, 35 लाख जागा. आज जो तलाठी आपल्याला पैसे मागतो ना, का मागू शकतो? कारण आहे ना, एका तलाठ्याकडे 4 गाव आहेत, त्याला वेळच नाही ना. आहे का वेळ? त्या ठिकाणी ग्रामसेवकाची तीच अवस्था आहे. एक अधिकाऱ्याकडे 4 गोष्टी असल्यामुळे आज काय झाले माहिती का? आज आपल्याकडे भ्रष्टाचार होतोय, तो वेळेमध्ये होतोय, टाइम मध्ये होतोय आणि त्या भ्रष्टाचाराच्या खतपाणी घालण्याचं काम ह्या सरकारने त्या ठिकाणी ताई केलंय. उद्याच्या काळामध्ये मला ताईंना विनंती करायची, महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज तुम्ही बघितलं असेल 73 परिवार आपल्या तालुक्यातले त्या नोकरीमुळे उभे राहिले. एक मुलगा जर निवड झाली ना त्याची, तर त्याच्याबरोबर 10 कुटुंब उभी राहतात. का कुटुंब उभी राहतात? त्याचं स्वतःचं कुटुंब उभं राहतं. तो 4 मित्रांना त्या ठिकाणी उभं करायचं, मार्गदर्शन करायचं काम करतो. 4 मुलं काय म्हणतात, अरे हा PSI झाला, मी त्या ठिकाणी हवालदार तरी होऊन दाखवेल. त्या गावातले 10 मुलं त्या ठिकाणी तयार होतात आणि अशा प्रकारे निश्चितपणे वाढत जातं. उद्या विचार करा, जर एकूण संख्येच्या 3% मुलं जर आपल्या पुरंदर हवेलीमधली त्या ठिकाणी सिलेक्ट होत असतील, 35 लाख मुलांची जर भरती या महाराष्ट्रामध्ये मुला मुलींची झाली,
तर 3% प्रमाणे मला वाटतंय आपल्या पुरंदर तालुक्यातला माणूस जसा आज प्रत्येक खात्यामध्ये तसा प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी झालेलं दिसेल आणि सक्षमपणे दिसेल। आज बेरोजगारी वाढायचं कारण ते कारण यांच्या भ्रष्टाचारामुळे आणि सगळ्या ठिकाणी या कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून काय करतात, कुणाला 25,000 पगार आहे 12,000 द्या, कुणाला 20,000 पगार आहे 18,000 द्या, अशा सगळ्या गोष्टी होत आहेत। आणि याच्या कंप्लेंट आमच्यापर्यंत वेळोवेळी वेगवेगळी लोक सांगतायत, पत्रकारितेतून त्या सगळ्या गोष्टी येतात आणि हे सगळं दुर्दैव तुमचं आमचं सगळ्यांचं त्या ठिकाणी आहे। आज त्या ठिकाणी डॉक्टर कुटे साहेबांनी MIDCची त्या ठिकाणी गोष्ट सांगितली। आज भ्रष्टाचाराच्या बाबतीत बघितलं उघडपणे, अहो काही महाशय तर आज तुम्ही बघितलं असेल किती पक्षांचे AB फॉर्म हो आणि म्हणे की मी माझं तिकीट दिल्लीला जाऊन कापलं गेलं। अरे माझ्या मागे शरदचंद्रजी पवार साहेबांचा हात आहे, माझ्या खांद्याला खांदा लावून माझी बहीण आदरणीय सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे त्या ठिकाणी उभ्या आहेत। म्हणे तिकीट कापलं आणि मागता तरी कुणाला कुणाला हो, तुम्ही आम्ही सगळ्यांनीच तमाशा बघितला आणि काय म्हणतात कॅरेक्टर चेक केलं पाहिजे। माझं कॅरेक्टर चेक करताय, तुमचं कॅरेक्टर जर बघितलं आणि दाखवलं तर मला सांगा ना। आता काही पत्रकार मंडळी काही मित्र आमचे या तालुक्यातले त्यांच्या नावापुढे ATM लावतात, दुर्दैव आहे। दुसरे महाशय तर 4थी पासून बिडी असेल काय आणि आईच्या बाटव्यातले पैसे असतील काय, हे ATM म्हणजे काय आप्पा विचारतायत, ATM म्हणजे काय? आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ATM म्हणजे काय। दुर्दैव आहे तुमचं आमचं सगळ्यांचं। आज केवळ शरदचंद्रजी पवार साहेबांना त्रास देण्यासाठी आपल्या सगळ्यांना, आपल्या सगळ्यांची बहीण असणाऱ्या खासदार सुप्रियाताई सुळेंना त्रास देण्यासाठी 39 उमेदवार उभे केले। कशासाठी? मताचं विभाजन करण्यासाठी। आजही तेच चाललंय। कोणी आमच्या शेजारनं गेलं, कोणी आमच्या घरातलं गेलं, कोणी इतर पक्षामधलं गेलं, अशी अनेक मंडळी त्या ठिकाणी उभे राहिलेत आणि हे कशासाठी राहिलेत माहितीये? त्यांना आमदार व्हायचंय। मला आमदार नाही व्हायचं, मला तुमचा प्रतिनिधी व्हायचंय, तुमच्यासाठी काम करायचंय तन मन धनाने। उद्याचे 5 वर्ष प्रत्येक क्षण आयुष्यातला मला तुमच्या सगळ्यांच्यासाठी त्या ठिकाणी घालवायचंय आणि त्याच्यासाठी आज आपल्या सगळ्यांना मतरूपी आशीर्वाद मागून आपल्या सगळ्यांची परवानगी घेऊन आज विधिमंडळामध्ये परत एकदा जाण्यासाठी आपल्या सगळ्यांचं कौल घेण्यासाठी या ठिकाणी उभा आहे। आज सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत। हे म्हणतात अकार्यक्षम आमदार, कुणी म्हटलं की आमदार हरवलाय, शोधा। अरे तुम्हाला शोधायला तुम्ही कुठे होता ते सांगा ना, तुम्ही कुठे होता हे या मंडळींना माहित नाहीये। ते स्वतः कुठे शोधायला लागतात ते माहित नाहीये आणि ते दुसऱ्याला शोधायच्या भाषा करतायत। तुम्ही बघितलं असेल पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी आपल्या तालुक्यामध्ये या महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाचं गडकोट आणि त्या ठिकाणी जीर्णोद्धार सगळ्यात पहिल्यांदा केला आणि केवळ तो नाही केला, या देशातल्या 3,500 मंदिरांचा 700 वर्षानंतर पहिल्यांदा जीर्णोद्धार करण्याचं काम कुणी केलं असेल तर ते पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केलं आणि त्यानंतर महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या गडाचं आणि त्याचं पुनर्जीवन करून नव्याने विकास आराखडा करून त्याला मान्यता देऊन पुरातत्व खात्याच्या माध्यमातून आज बघितलं असेल काम कसं चाललंय। हे काम करायचं काम कुणी केलं असेल तर आपल्या सगळ्यांच्या भगिनी असणाऱ्या खासदार सुप्रियाताई सुळेंनी त्या ठिकाणी केलं। आज पुरातत्वाच्या माध्यमातून नारायणेश्वराचं मंदिर असेल, मस्तानी तलाव असेल, अनेक मंदिरं असतील, ही सगळ्या गोष्टी करायचं काम आदरणीय ताईंनी त्या ठिकाणी केलं। आज विकासाच्या बाबतीमध्ये जर बघायला गेलं, आज रस्त्यांच्या बाबतीमध्ये कोणी म्हणतं मी हे केलं, कोणी म्हणतं मी ते केलं। अहो मला एक गोष्ट सांगायची, आपल्यावरती जबाबदारी असताना आपण काय केलं? तो यांचे आमदार फंड काढले ना, कुठं कुठं गेलेत, आपण काढायला माझा स्वभाव नाही होतो। आज तुम्ही बघितलं असेल शरद कृषी भवन आज 6 गावांमध्ये आपण उभं केलंय। चांगल्या प्रकारचं सोलर सिस्टीम अनेक गावांमध्ये उभी केली आहे। आम्ही काय केलंय? पुरंदर उपसामध्ये माझ्या शेतकऱ्याला कमीत कमी लाईट बिल लागावं म्हणून सोलरचा प्रोजेक्ट आत्ताच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये टाकलाय, आत्ताच्या प्रोजेक्टमध्ये टाकलाय।
सासवड जेजुरी नगरपालिकेला सगळे सोलरमध्ये घेतलेत. ताईंनी सांगितलं आपल्या तळागाळातला गावाकडचा माणूस त्या ठिकाणी पाणीपट्टी तेवढ्या प्रमाणामध्ये देऊ शकत नाही, सगळ्या थकबाकीमध्ये राहतात. आज तुम्ही बघितलं असेल पुरंदर तालुक्यातल्या सगळ्या 95 गावांच्या जलजीवन मिशनच्या पाण्याच्या योजनेमध्ये त्या ठिकाणी सोलर बॅकअप द्यायला कारणीभूत केवळ आणि केवळ ताई त्या ठिकाणी आहेत. हा विचार की सर्वसामान्य माणसाला कुठलाही त्रास नाही झाला पाहिजे, त्याला कुठल्याही प्रकारे खिशातनं पैसे द्यायला नाही लागले पाहिजे, यासाठी काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल, आप पक्ष असेल, आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी काम करतो. शिक्षकांचे पेन्शन असतील हे द्यायला यांना वेळ नाही, कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला यांना वेळ नाही, कॉन्ट्रॅक्टवरती असणाऱ्या मुलांचे पगार द्यायला यांना वेळ नाही. त्या ठिकाणी कुणालाही कशासाठी वेळ त्यांना द्यायला नाहीये, परंतु त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे. कशासाठी? गुवाहाटीला जायला त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे, मेट्रो बनवायला. मधल्या काळामध्ये कुणीतरी येऊन म्हटलं इथं की सासवडला मेट्रो त्या ठिकाणी आणायची, आम्हालाही आवडेल मेट्रोमध्ये बसायला. आम्ही बघितलंय कोथरूड पासून डेक्कन पर्यंत अनेक मेट्रोमध्ये वाढदिवसाचे केक कापले जातात. दुर्दैव असं आहे की माझ्या तालुक्यातल्या पुरंदर हवेलीमधल्या सर्वसामान्य मुलांच्यासाठी मुलींच्यासाठी शिक्षणाला गावामधून येत असताना मधल्या काळामध्ये 2022ला या तालुक्यातलं लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसा दिवशी 12 डिसेंबर 2022ला आपण सगळे 100% रूट हे PMPLचे केले होते का नव्हते केले? हडपसर पासून फुरसुंगी गावामध्ये जायचं, भेकराई पासून फुरसुंगी गावात जायचं, अण्णा गावातून आपल्याकडे वडकीला यायचं, वडकीवरनं आपल्याकडे पालखी तळावरती येऊन 10व्या मैलावरनं परत जायचं. अख्ख्या राऊंडवरती होतं हवेली. होळकरवाडीला तीच परिस्थिती होती, वरती त्या ठिकाणी कोळेवाडीपर्यंत PMPL जात होती. सासवडला त्या ठिकाणी कात्रजवरनं बस होती जी वीर मार्गे त्या ठिकाणी नारायणपूरवरनं वळून त्या ठिकाणी येत होती, त्या ठिकाणी बालाजी मंदिरा मार्गे नारायणपूर मार्गे येत होती, वीरवरनं परिंच्या मार्गे सासवड मार्गे परत हडपसरला जात होती. सगळे नेटवर्क केले होते. का केले होते? कारण मधल्या काळामध्ये ST गाड्या अवेलेबल नव्हत्या. आम्ही ह्या परिवहन मंत्र्यांना त्या ठिकाणी सांगितलं की आम्हाला 100 बसेस द्यावं. यांनी काय केलं? यांनी ST स्टँडसाठी भरघोस पैसे दिले. आता आपल्या जेजुरीला ST स्टँड होते, 6 कोटी रुपये दिलते. टिपिकल प्लॅन केला होता, मी थांबवला आणि नवं डिझाईन त्या ठिकाणी केलं. परंतु दुर्दैव असं आहे, मी त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना म्हटलं, साहेब तुम्ही 60 कोटीचं ST स्टँड कुठं बांधताय? आम्ही 6 कोटीचं छानचं डिझाईन ताई त्या ठिकाणी जेजुरीमध्ये केलंय, परंतु आज आम्हाला ST स्टँड नकोय, आम्हाला ST गाड्या हव्या आहेत, ज्या मुक्कामाच्या ठिकाणी माझ्या काळदरीतल्या मुलींच्यासाठी जातील, पोंड्यातल्या मुलींच्यासाठी जातील, रिसेपिसेच्या मुलींच्यासाठी जातील, सर्वसामान्य शेतकऱ्याला तालुक्याच्या गावापर्यंत त्या ठिकाणी शाळेच्या पर्यंत कॉलेजपर्यंत येण्यासाठी त्या STचं नेटवर्क त्या ठिकाणी होईल. मला सांगा ना, यांचा विकास काय बेगडी आहे? यांनी काय केलं? यांनी गोठे बांधले, गोठ्यांच्यासाठी पैसे दिले आणि काय केलं? मोठमोठे गोठे बांधून ठेवलेत. अरे गोठे दूध देत नाही रे बाबा, दूध तर गाई म्हैसच देते ना. गाई म्हैस द्या ना सर्वसामान्य शेतकऱ्याला. गोठा देऊन आम्ही काय करणार आहे? त्या गोठ्यामध्ये दूध जर कलेक्ट करायचं, त्या ठिकाणी उत्पन्नाचं साधन करायचं, तर ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत ना. सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. आज RTO सेंटर बघितलं असेल दिव्यामधलं 2019-20ला आपण पुरंदरमध्ये MH12चं सगळं कमर्शियल पासिंग आज त्या ठिकाणी दिव्याला यायला लागलं. याच्यामुळे जवळपास 15,000 पेक्षा जास्त लोक गाडीच्या रजिस्ट्रेशनच्या निमित्ताने रोज दिवे पंचक्रोशीमध्ये येत आहेत. हे काम आहे. माइलस्टोन प्रोजेक्ट याला म्हणतात. आम्ही कधी त्याचा बाजार नाही मांडला किंवा त्याचं कधी क्रेडिट नाही घेतलं. आज तालुक्यामध्ये ऊसाचं क्षेत्र वाढलं असताना आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि दौंडच्या जवळच आपल्या तालुक्याला लागून असणाऱ्या एका कारखान्याचा घ्यायचा निर्णय त्या ठिकाणी केला. हे महाशय पहिल्यांदा काय म्हटले? अशी कारखाना होत नाही, मी प्रायव्हेट कारखाना केला. तुम्ही प्रायव्हेटच करता हो, आणि तुमच्या बरोबरचे सगळेच प्रायव्हेट करतात. त्यांना प्रायव्हेटच लागते, प्रायव्हेट लिमिटेड. कुणालाही मतं मागायला नको, कुणालाही विचारायला नको, कुणालाही सांगायला नको. तुम्ही बघता आता गेली 2.5 वर्ष सासवड नगरपालिकेला नगरसेवक नगराध्यक्ष नाही,
जेजुरीला नाही, पुणे महानगरपालिकेला नाही. आता काय आहेत माहिती आहे का, नियुक्त नगरसेवक. सचिन शेटला माहिती आहे, संदीप शेटला माहिती आहे, बरोबर ना. नियुक्त नगरसेवक काय, अपॉइंटेड. नशीब आपलं चांगलं आहे, पुरंदर तालुक्याने या बारामती लोकसभेने ताईंच्या सारखा एक सक्षम खासदार आपण सगळ्यांनी निवडून दिला. महाराष्ट्राने खऱ्या अर्थाने इंडिया आघाडीला ताकद दिली आणि या देशामध्ये सक्षम असा विरोधी पक्ष उभा राहिला. म्हणून साठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान त्या ठिकाणी वाचलं. नाहीतर आज आहे ना, ही निवडणुकीची सभाच झाली नसती हो. हिते ना अपॉइंटेड नियुक्त आमदार झाला असता. फक्त काय झालं असतं माहिती का, आजच्या सारखं AB फॉर्म कुणाला द्यायचा ना, तसं नियुक्त पत्र किती द्यायचे. मग आहे ना, एक 30-40 तरी आमदार नियुक्त केले असते आपण. हे दुर्दैव आहे खरं म्हणजे या देशाचं. आज यांना लोकांचं आणि सर्वसामान्य माणसाचं काही देणं घेणं नाहीये. आज यांना काय वाटतं की मतं विकत मिळतात. आज यांना काय वाटतं की सगळ्या गोष्टी विकत घेता येतात. पॅकेज आम्ही देतो ना, पॅकेज 1500 रुपयाचं महिलांना पॅकेज दिलं, कुणाला साड्या दिल्या, आम्ही केलं ना. या तालुक्याचे माजी मंत्री, या राज्याचे माजी मंत्री आणि तालुक्याचे आपले लोकनेते आदरणीय दादासाहेब जाधवरावांनी रेशीम केंद्र उभं केलं होतं 1994-95. खूप चांगलं चाललं होतं. 2004 नंतर त्याचं खंडन झालं होतं. ते आम्ही परत एकदा ताईंच्या मागे लागून त्या ठिकाणी ते रेशीम केंद्राचं पुनर्जीवन केलं. कशासाठी केले माहिती आहे, कारण सध्या ना आपल्या तालुक्यात साड्या खूप येत आहेत. आम्ही म्हटलं चला एक चांगला धंदा आहे, आपल्या शेतकऱ्यांना तुतीचं उत्पादन करायला लावू. आज हेक्टरी जवळपास 6,20,000 रुपये उत्पन्न मिळतंय. आणि उद्याच्या काळामध्ये 2 वर्षानंतर ह्या सगळ्यांना ना, ज्यांना ज्यांना साड्या वाटायच्यात आणि ज्यांना धोतरं वाटायच्यात ना, त्यांनी आता पैठणची पैठणी नाही आणायची, येवल्याची पुरंदरची पैठणी आमच्या रेशीम केंद्रामधली. आणि पुरंदरचं धोतरण टोपी पण आम्ही तुम्हाला देऊ, जी आमच्या शेतकऱ्याच्या तुतीच्या रोपापासून निघालेल्या सुताची. हे आम्हाला करायचंय. आज आदरणीय या ठिकाणी उरसळ साहेब बसलेले आहेत. 2016ला जिओ टॅगिंगच्या माध्यमातून सीताफळाचं अंजिराचं आपल्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी केलं गेलं. रोहन दादांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली फार्मर प्रोड्युसरची एक कंपनी उभी केली आणि खूप चांगलं काम त्या ठिकाणी उभं केलं. या महाशयांना 2019 पर्यंत मंत्रिपदाच्या झापडीमध्ये माहीतच नव्हतं की अंजिराचं जिओ टॅगिंग आहे ना, हे आपल्या पुरंदर तालुक्याला मिळालंय. आम्ही काय केलं, सीताफळ राहिलं होतं, सीताफळाचं जिओ टॅगिंग त्या ठिकाणी करून घेतलं. त्याच्यासाठी जी प्रोसेस सुरू केली, ताईंच्या मागे फॉलोअप करतोय. आणि मला खात्री आहे 2025 फेब्रुवारीमध्ये आपल्या पुरंदर तालुक्याला बीड प्रमाणे पुन्हा एकदा अंजिराबरोबर सीताफळाचं जिओ टॅगिंग पण येईल आणि आपल्या शेतकऱ्याचं सीताफळ ब्रँड म्हणून त्या ठिकाणी संपूर्ण जगभर जाणार आहे. हे काम आम्ही करायचा प्रयत्न केला. 100 एकर जागा कृषी खात्याची दिव्यामध्ये होती, कुणाला माहीत पण नाही. आदरणीय दादासाहेब जाधवराव असताना या ठिकाणी कृषी उपाध्यक्ष कृषी संशोधनचे असताना विजयदादा, त्यांच्या काळामध्ये कृषी संशोधनचे असताना त्यांच्या काळामध्ये त्या ठिकाणी आपले खैरेसाहेब, डॉक्टर खैरेसाहेबांच्या माध्यमातून अनेक मदर प्लांट सीताफळाचे आणले गेले, प्रयोग केले गेले. तिथं आपण जर बघितलं मागच्या 10 वर्षामध्ये लिटरली दुष्काळासारखं सावट पसरलं होतं. तिथे आम्ही प्रचंड त्याच्यासाठी फॉलोअप घेतला आणि काय केलं, सीताफळ इस्टेटचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी आणतोय. मागच्या मंत्र्यांनी त्या ठिकाणी पैठणला आणायचा प्रयत्न केला, सेट्रिक इस्टेट. ऑरेंज इस्टेट ताई त्या ठिकाणी नागपूरला आणायचा प्रयत्न केला, दोन्ही फेल झालेत. परंतु मी म्हटलं सीताफळ होऊ शकतं, कारण आज आपल्या तालुक्यामध्ये 139 पेक्षा जास्त प्लांट हे सीताफळाचा पल्प काढण्यासाठी होत आहेत. अनेक उद्योग त्या ठिकाणी आहेत, महिला बचत गट आहेत, अनेक पुरुष बचत गट आहेत, हे सगळे पल्प काढत आहेत. उद्या सीताफळ इस्टेटच्या माध्यमातून आम्ही तो ब्रँड तयार करू शकतो. ही विकासाची दिशा त्या ठिकाणी आम्ही घेतली आहे. आज जर तुम्ही बघायला गेलं पीक नुकसानीच्या बाबतीमध्ये, अतिवृष्टीच्या बाबतीमध्ये, दुष्काळाच्या बाबतीमध्ये नेहमी पुरंदर तालुका हा अव्वल जिल्ह्यामध्ये राहिलेला आहे. कितीतरी कोटी रुपये, जवळपास 40% जास्तीचा निधी
हा पहिल्यांदा पुरंदर तालुक्याच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवला। आज कितीतरी गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, परंतु तुम्हाला सगळ्यांना आदरणीय सुप्रियाताईंचे विचार त्या ठिकाणी ऐकायचे आहेत। तुम्ही जर बघितलं, आता काही मंडळी मला म्हटले वायरमॅन माझं ऐकत नाही, बरोबर ना? मला एक सांगा ना, ऐकवायचं म्हणलं ना तर त्या सगळ्यांना पण मी ऐकू शकतो, हे तुम्हालाही माहिती आहे। दुर्दैव असं आहे की 2007-8 पासून आहे ना, सर्वसामान्य शेतकऱ्यांचे लाईटचे कनेक्शन हेही दिले गेले नव्हते। मावडी कप्पा असेल, नायगाव असेल, अनेक भागांमध्ये डीपीला सुद्धा आहे ना, त्या ठिकाणी डीपी आपला असतो ना लाईटचा डीपी, त्या डीपी साठी सुद्धा डीपीडीसीतनं डीपी यायचा, परंतु कॉन्ट्रीब्युशननी शेतकऱ्याचे पैसे एकत्र केले जायचे, घेतले जायचे का नाही जायचे? ते शेतकऱ्याचे पैसे त्या उपोषणामुळे परत मिळाले। भ्रष्टाचाराचे पैसे आम्ही ओढून खिशातनं काढले। आणि हे कोण होते माहिती आहे? अधिकारी नव्हते केवळ, अनेक एजंट पण होते ना। काल त्यांनी माझ्यावरती हे केला की मी मुंबईच्या आहे ना झोपडपट्टीचा विषय काढला। मुंबईच्या झोपडपट्टीचा विषय नव्हता तो, पुरंदर तालुक्यातले गंगानगर जे आहे ना आपलं, फुरसुंगी मधलं, भेकराई मधलं, शनीनगर, गंगानगर, आपल्या सासवडची झोपडपट्टी, या सगळ्यांना त्या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घरकुल योजना व्हाव्यात, त्याच्यासाठी काम करा आणि ह्या बिल्डरांना मध्ये घेऊ नका, म्हणूनसाठी आम्ही काम केलं। काही मंडळी आहेत SRA मध्ये आहेत, काल म्हटले ना आपले माजी म्हटले मी 3000 कोटीचा प्रोजेक्ट करतोय पुरंदर मध्ये, बरोबर ना? मुंबईमध्ये आता 3000 कोटी त्यांच्या प्रतिज्ञा पत्रकात आहेत का ते बघूत आपण। 1200 कोटीवरती पण मला बोलायचंय। याच ठिकाणी आपली सभा झाली होती 5 वर्षापूर्वी, त्याचंही म्हटलेत ते 1200 कोटी रुपये मी खिशातून देणार होतो। मी म्हटलं होतं 1200 कोटी रुपयाची स्कीम मी त्या ठिकाणी करेल, परंतु कधी तुम्ही जर त्या ठिकाणी माघार घेतली तर, आणि हा शब्द मी या ठिकाणी दिला होता। आज दुर्दैव असं आहे हो, यांना कसलेच पैसे पुरत नाही, कॉन्ट्रॅक्टरचे नाही, चुकीच्या गोष्टींचे नाही, काय काय करतात आम्हाला सांगायची गरज नाहीये। आणि मला त्याच्यावरती बोलायचं ना, आपले शब्दही खराब करायचे नाहीत। आज मोठ्या संख्येने सकाळी 11 वाजल्यापासून तुम्ही सगळेजण उपस्थित आहात। आज आपल्या सगळ्यांनी मनस्वी मला त्या ठिकाणी खूप मोठं विश्वास आपल्या उपस्थितीमुळे दिलाय। मला आपल्या सगळ्यांना विश्वासाने एकच गोष्ट सांगायची आहे, लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेबांच्या बरोबर, काँग्रेस पक्षाच्या बरोबर, उद्धवजी ठाकरे साहेबांच्या बरोबर, आप बरोबर आणि आपल्या खासदार आदरणीय सुप्रियाताईंच्या बरोबर खांद्याला खांदा लावून पुरंदर तालुक्यातल्या प्रत्येक परिवारासाठी, प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक भागासाठी, प्रत्येक तरुणासाठी पुढचे 5 वर्ष प्रत्येक सेकंड तन मन धनाने मी आपल्या पाठीशी उभा राहील। एक दोष फक्त माझ्यात आहे, मला मान्य आहे तो, आणि मला माहिती आहे त्या दोषासह तुम्ही मला सगळ्यांनी स्वीकारले फोनचा। म्हणून आज मी ताईंना खरं विनंती केली होती की ओमराजेंना इथं बोलवा। ओमराजे येऊ शकले नाही, परंतु या ठिकाणी आता शिवसेनेचे नेते आहेत, ताई पण आहेत, ताई त्यांना आदेश देतील आणि या ठिकाणी बोलवतील। त्यांच्याकडून मी निश्चितपणे ओमराजेंच्याकडून शिकून घेईल। परंतु एक गोष्ट मी आपल्या सगळ्यांना सांगतो, ज्या ज्या वेळेत जे जे संकट आणि जिथं जिथं आवश्यकता लागेल तिथे तिथे संजय जगताप आपल्या सगळ्यांना उभा असलेला त्या ठिकाणी दिसेल, याची ग्वाही मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी देतो। अनेक गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी पालखी मार्ग काढला, करोना काढला, ह्या सगळ्या गोष्टी काढल्या। खरं म्हणजे त्यांच्या गोष्टींवरने बोलत गेलं तर आपल्या कामाच्या गोष्टी राहणार आहेत। आज आपण पुरंदर तालुक्याचा हक्काचं त्या ठिकाणी स्वतःचं फार्मर प्रोड्युसर शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून साखर कारखाना काढतोय। येणाऱ्या काळामध्ये उच्च शिक्षणाचे, साखर कारखान्याबरोबर उच्च शिक्षणाचे सगळे इंजिनिअरिंग कॉलेज असेल, मेडिकलचं होमिओपॅथी आणि डेंटल कॉलेज असेल, हे सगळं तुम्हाला 5 वर्षामध्ये उभं राहिलेलं त्या ठिकाणी दिसेल, हे मी तुम्हाला आज या ठिकाणी ग्वाहीने सांगतो। आज या ठिकाणी उल्हासदादा असतील, जयदीपजी असतील, अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। अनेकांनी त्या ठिकाणी उल्लेख करायचा माझा चुकून राहून गेलाय, मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो। परंतु आपल्या सगळ्यांचं प्रेम, आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि गुंजवणीच्या बाबतीमध्ये सुद्धा गुंजवणी पूर्ण करायचं, आणि तेही 1993च्या सर्वेप्रमाणे याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। उद्याच्या काळामध्ये, काल ते म्हटले इंच इंच जमीन, हो इंच इंच जमीन या तालुक्यातली बागायत होऊ शकते, आणि ती करून दाखवायची ताकद
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आशीर्वादाखाली संजय जगतापांचे आहे, हेच मला या ठिकाणी विरोधकांना सांगायचंय. पुन्हा एकदा आपण सगळे जे प्रेम देताय, जो उत्साह वाढवलाय, निश्चितपणे मला वाटतंय आता उद्या किती येऊ द्यात, किती येऊ द्यात, आज तुमच्या सगळ्यांचा या पुरंदर हवेलीतला सर्वसामान्य बराच वेळ झालाय, बोलण्यासारख्या अनेक गोष्टी येणाऱ्या काळामध्ये मी आपल्या सगळ्यांशी बोलेल, परंतु आपल्या सगळ्यांना कळकळीने एक विनंती करायची आहे. खोटा अपप्रचार मोठ्या प्रमाणावरती होतोय, पॅकेजच्या भाषा होत आहेत, एटीएमच्या गोष्टी होतात, आता उमेदवार पॅकेजनी घेण्याच्या गोष्टी होत आहेत, तिकीटं विकली जात आहेत, पीएमटीची नाही बरं का, किंवा पिक्चरची पण नाही. आज त्यामुळे ना महाराष्ट्रातल्या जनतेने आणि विशेषतः पुरंदर हवेलीच्या जनतेने सावध राहण्याची गरज आहे. तुम्ही सावधच आहात, तुम्ही शहाणे आहात, समजूतदार आहात, तुम्ही अतिशय निस्वार्थीपणे आणि प्रामाणिकपणे खरी लोकशाही जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिली, ती लोकशाही कशा प्रकारे पालन करायचं आणि कसं कुणाला शिस्तीमध्ये आणायचं, हे मला पुरंदर हवेलीच्या जनतेला वेगळं सांगायची गरज नाहीये. जिथे तुम्हाला वाटेल तिथे चाबूक मारायची ताकद तुमच्या सगळ्यांच्या मध्ये आहे आणि ते तुम्ही खासदार सुप्रियाताईंच्या निवडणुकीला सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे. आणि त्यामुळे मला आपल्या सगळ्यांना नम्रपणे एकच विनंती करायची आहे, उद्याचे 21 दिवस तुमच्या प्रत्येकाचे आपण माझ्यासाठी ठेवा. उद्याचे 21 दिवस आपण माझ्यासाठी द्या. पुढचे 5 वर्ष मी आपल्या सगळ्यांच्यासाठी आणि आपल्या सेवेसाठी त्या ठिकाणी असेल, हीच ग्वाही देतो. पुन्हा एकदा शतशः आपल्या सगळ्यांना प्रणाम करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. तिच्या शास्त्रज्ञांनी आदरणीय सौभाग्यवती सुप्रियाताई आणि संजयजी चंदूकाका जगताप यांचं